नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज. पाहुयात आजची बातमी. विद्यार्थी केवळ परीक्षार्थीच नव्हे तर ज्ञानार्थी व्हावे यासाठी विविध शालेय स्पर्धेचं आयोजन. प्राचार्य परमेश्वर जगताप. केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयात स्वयंशासन दिनी विद्यार्थ्यांनी केले शिक्षकांचे नेतृत्व. विद्यार्थ्यांमध्ये लपलेले सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम व स्पर्धेचं आयोजन करून भविष्यात त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण निर्माण व्हावं यासाठी आमचे महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते, अशी माहिती केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य परमेश्वर जगताप यांनी दिली. केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयात स्वयंशासन दिनासह 3 दिवसीय विविध शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. पहिल्या दिवशी स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, सेवकांची जबाबदारी खांद्यावर घेत दिवसभराचे शैक्षणिक व इतर कामकाज सांभाळले. या कामाचे सर्व शिक्षकांनी कौतुक केलं. समारोपाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य परमेश्वर जगताप, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक गोविंद कर्वे, प्राध्यापक आत्माराम राजेगोरे यांची उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य परमेश्वर जगताप यांनी मार्गदर्शन करताना स्वयंशासन दिन व विविध कला क्रीडा आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये भावी उज्ज्वल आयुष्यासाठी निर्णय क्षमता व नेतृत्व गुणांचा विकास व्हावा यासाठी महाविद्यालय वर्षभर विविध शालेय स्पर्धा, कला महोत्सव आयोजित करते. प्रत्येक स्पर्धेच्या आयोजनातून त्या खेळातील व कला प्रकारातील गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते, असं ते म्हणाले. यानंतर स्वयंशासन दिन उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. श्वेता भावळे व सोनाली कदम यांनी सूत्रसंचालन केलं, तर संजीवनी पडोळे हिने आभार मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते. आमच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आम्ही स्वयंशासन दिन साजरा केला आहे. यामागचा उद्देश एवढाच आहे किंवा विद्यार्थ्यांमध्ये जे काही सुप्त गुण लपलेले आहेत ते सुप्त गुण त्यांना उजागर करण्यासाठी कुठंतरी एक व्यासपीठ निर्माण झालं पाहिजे. म्हणून त्यासाठी आम्ही वर्षभर जे राबतो आणि विद्यार्थ्यातून जी काही ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा इतरत्र पसरावी आणि विद्यार्थ्यामध्ये सुप्त गुण असलेले लोकांना कळावेत आणि निश्चितच या सुप्त गुणांचा जीवनामध्ये जगण्यासाठी त्यांना एक आदर्श स्टेज मिळावं, व्यासपीठ मिळावं, ह्या हेतून आम्ही हा स्वयंशासन दिन साजरा करत असतो आणि वार्षिक स्नेह संमेलन साजरं करत असतो. या स्पर्धेमध्ये आज पहिला दिवस स्वयंशासन दिनाअंतर्गत पहिला दिवस या ठिकाणी झालेला आहे. त्यामध्ये स्वयंशासन दिन म्हणजेच विद्यार्थी स्वतः शिक्षकाची भूमिका बजावत असतात. त्याचबरोबर आज दुसरी स्पर्धा आहे निबंध स्पर्धा, जेणेकरून विद्यार्थी चिकित्सक बुद्धीला चालना मिळावी ह्या हेतून आम्ही निबंध स्पर्धा आयोजित करत असतो. उद्या 22 तारखेला या ठिकाणी मैदानी स्पर्धा आहेत. त्या मैदानी स्पर्धेमध्ये मुलांसाठी गोळाफेक आहे, रनिंग आहे, रस्सीखेच आहे, आज कबड्डी स्पर्धा आहे, फुटबॉल आहे, क्रिकेट आहे. त्याचबरोबर मुलींसाठी सुद्धा पाककला आहे, मेहंदी आहे, त्या मुलींसाठी संगीत खुर्ची आहे. अशा विविध स्पर्धा उद्यासुद्धा या ठिकाणी होणार आहेत. त्याचबरोबर 23 तारखेला सुद्धा मंचीय स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. त्या मंचीय स्पर्धेमध्ये गीत गायन स्पर्धा आहे, वैयक्तिक असेल, सामूहिक असेल. त्याचबरोबर काव्यवाचन स्पर्धा आहे, त्याचबरोबर नृत्य स्पर्धा आहे, वैयक्तिक असेल, सामूहिक असेल. त्याचबरोबर एकपात्री नाटक ह्या सुद्धा स्पर्धा या ठिकाणी या 3 दिवसामध्ये या ठिकाणी होणार आहेत. आणि ते येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा त्यांना आम्ही मार्गदर्शन वेळोवेळी करत असतो. या स्पर्धेच्या माध्यमातून चिकित्सक वृद्धी आणि विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता चौकस व्हावी ह्या हेतून आम्ही हा वार्षिक स्नेह संमेलन केम्ब्रिज कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सादर करत आहोत. हो मॅडम, निश्चितच असं म्हणता येईल की आपल्याला मोबाईलच्या विळख्यामध्ये विद्यार्थी जो अडकलेला आहे तो परीक्षार्थी न बनता ज्ञानार्थी बनण्यासाठी अशा स्पर्धेचा उपयोग आपल्याला निश्चितच त्यांच्या मनामध्ये होऊ शकतो. त्यांच्या बुद्धीवर वारंवार जर आपण प्रहार केला की या पद्धतीचे जर मोबाईल वापरला तर तुम्ही अतिशय घाणेरडे म्हणजे त्याच्यावर परिणाम तुमच्यावर होणार आहेत आणि ज्ञानाच्या सानिध्यामध्ये राहिलं तर तुम्ही निश्चितच तुमच्या बुद्धिमत्तेवर प्रगल्भ अशी वैचारिक भावनाने उत्पन्न होणार आहे आणि निश्चितच विद्यार्थी परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हायला काही वेळ लागणार. अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.